आपल्याला मोदी साहेबांच्या रूपाने मिळालेला आहे आणि जगामध्ये आज आपल्या 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था नेलेली कुठं जगामध्ये आम्हाला ते सांगतात देशाला सांगतात आता अजित आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था द्यायची जगात त्याच्यामुळं गुंतवणूक वाढणार आहे जीडीपी वाढणार आहे आपला राणीवाद बादलणार आहे मी मगाशी अनेकांची भाषणं ऐकत होतो मी त्याच्यामध्ये विशेषतः आमच्या भगिनी त्यांचंही मी भाषण फार बारकाईने पौर्णिमाताई सवाईंचं ऐकलं मला त्यांची सुखदुःख कळतात कारण मी पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आज देखील जरी मी उपमुख्यमंत्री असलो तरी मी माझी शेतीवाडी मीच करतो त्याच्यामध्ये जी पिकं असतात फळबागा आणि ऊसाची शेती ज्याचा उल्लेख डॉक्टर बोंडेंनी केला खरं की आमच्या भागामध्ये आम्ही ऊसाची शेती करतो आणि त्याच्यातनं चांगले पैसे आम्हाला मिळतात परंतु फक्त ऊस उत्पादक शेतकरी समाधानी करून चालणार नाही आम्ही महायुतीच्या काळात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची मदत घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आपला धान उत्पादक शेतकरी अडचणीत आला आम्ही त्याला बोनस जाहीर केला आता तुम्ही भंडारा गोंदियाला चंद्रपूर गडचिरोलीला जाऊन विचारा पैसे डीबीटीमुळे त्यांच्या अकाउंटला आले की नाही मित्रांनो इथं महत्वाचा मुद्दा आहे कापूस आणि सोयाबीन हे तुमची महत्वाची पिकं ज्यावेळेस आम्ही सगळेजण धानाला मदत केली दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा दर कमी झाला 5 रुपये लिटरला जेवढं गाईचं दूध तुमच्या माझ्या राज्यामध्ये माझा शेतकरी गाईपासून त्या ठिकाणी तयार करून मिळवतो त्या दुधाला रोज 5 रुपये लिटरला राज्य सरकार सबसिडी देतं 27-28 दर असेल तर त्यांना 33 पर्यंत पैसे मिळतात पैसे देताना डायरेक्ट डीबीटी आम्ही करतो थोडंसं त्याच्यामध्ये वेळ लागतोय कधी सर्व्हर अडचणीमध्ये येतो कधी ऑनलाईन काही गोष्टी अडचणीत येतात पण कुणाच्या हातामध्ये दिल्यानंतर माणसापर्यंत शेतकऱ्याच्या पर्यंत पोचताना काही त्याच्यामध्ये पाझरतं आम्हाला ते पाझरून द्यायचं नाही जो निर्णय घेईल तो सगळ्याच्या सगळ्या अकाउंटला गेला पाहिजे त्या शेतकऱ्याच्या खात्यात गेला पाहिजे अशा पद्धतीने तोही निर्णय आम्ही घेतला त्याच्यातून ज्या वेळेस इतर माझा शेतकरी अडचणीत आला त्याला मदत करण्याच्या करता आम्ही पुढे आलो गारपीट असू द्या त्याच्यामध्ये अतिवृष्टी असू द्या त्याच्यामध्ये दुष्काळ असू द्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं तर एनडीआरएफ एसडीआरएफ मार्फत आम्हाला अमितभाई शहा देखील मदत करतात म्हणजेच मोदी साहेब मदत करतात राज्य सरकारची मदत दोघांचं एकत्र घेऊन एसडीआरएफच्या 1.5 आम्ही मदत करतो का तर माझा शेतकरी अडचणीत येता कामा नये 1 रुपयामध्ये पीक विमा तुम्हाला दिला आहे बाकी पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरतं अनेक योजना आहेत ज्याचा उल्लेख मगाशी खासदार डॉक्टर अनिल बोंडेंनी केलेला आहे मी त्याचा रिपीट करत नाही त्यांनी मगाशी बोलत असताना सांगितलं 80 कोटी जनतेला राशन पण मोफत शब्द त्यांनी सांगितला नाही मुफ्त राशन फुकट राशन माझ्या देशातला एक देखील बांधव हा गरीब आहे म्हणून उपाशीपोटी झोपतो असं होता कामा नये म्हणून मोदी साहेबांनी मागं पण 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा कार्यक्रम चालूच होता पुढे देखील 5 वर्षाच्या करता मी तो कार्यक्रम चालू ठेवणार मात्र कुणाला उपाशीपोटी झोपू देणार नाही त्याला व्यवस्थितपणे अन्नधान्य मिळालं पाहिजे ही भूमिका मोदी साहेबांची 3 कोटी लोकांना घरं बांधून देणार इतके दिवस आदिवासी मागासवर्गीय भटके यांना घरं मिळायची बाकीच्या बहुजन समाजाचे म्हणायचे आम्ही काय केलं आमच्यात पण गरिबी आहे आमच्यात ठराविक लोक श्रीमंत असतील परंतु आमच्यात पण गरिबी आहे मायनॉरिटीमध्ये पण गरिबी आहे त्याच्यामध्ये त्यांनाही मदत झाली पाहिजे आता आपण जो गरीब इकॉनॉमी विकर सेक्शन ह्याच्यामध्ये आत बसणारा आणि ज्याचं स्वतःचं घर नाही अशा सगळ्यांना घरं देण्याचा 3 कोटी लोकांना म्हणजे प्रत्येकाच्या घरात 5 लोक असतील तर 15 कोटी लोकांना त्याचा फायदा त्यांच्या कच्च्या बच्च्यांना होणार आहे हा निर्णय मोदी साहेबांनी घेतला त्याच्या संदर्भामध्ये 300 युनिट पर्यंत वीज माझा गरीब माणूस वापरतो घरामध्ये त्याला आता आम्ही
मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर मोफत 300 युनिट पर्यंत वीज देणार फुकट. त्याकरता सूर्यप्रकाश आपल्याकडे भरपूर आहे. सोलरवर पॅनलवर आम्ही प्रचंड मोठी वीज तयार करणार आहे. एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी 8.5 लाख सोलरचे पंप देण्याचा निर्णय घेतला. माझे शेतकरी म्हणतात दादा दिवसा वीज मिळाली पाहिजे. आता 8 दिवसाला कधी दिवसा कधी रात्री, रात्री कधी कधी बिबट्याचा त्रास असतो, कधी कधी विंचुकाट्याचा त्रास असतो, सापाचा त्रास असतो. म्हणून सूर्य उगवला तुमची मोटर चालू, सूर्य मावळला मोटर बंद, घरी जायचं कुटुंबामध्ये राहायचं. त्याच्यामुळं दिवसा ढवळ्यात तुम्हाला पाणी हे देता येणार आहे. इथले सगळे मोठे प्रकल्प ह्याला गती देण्याच्या करता मित्रांनो आम्ही पुढाकार घेतलेला आहे. परंतु त्याच्याकरता केंद्रामध्ये देखील मोदी साहेब पाहिजे आणि इथून जाणारा खासदार हा मोदी साहेबांना सपोर्ट करणारा पाहिजे. माग नवनीत राणा 5 वर्षापूर्वी निवडून आल्या, त्या विरोधी पक्षाकडनं निवडून आल्या. आता त्या सत्ताधारी पक्षाकडनं उभ्या आहेत, म्हणजे महायुतीकडनं उभ्या आहेत. त्यांचं पार्लमेंटमधलं काम तुम्ही सगळ्यांनी बघितलं. काही काही लोक चुकीचे आरोप करतात. तुमचा माझा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम करण्याच्या करता आम्ही राज्यकर्ते म्हणून तिथं बसलेलो आहे. तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये कुठेही मी देखील सरकारमध्ये जात असताना बहुजन समाजातल्या माणसाला मदत व्हावी. सत्ता येते सत्ता जाते, ताम्रपट तर कुणीच घेऊन जन्माला आलेलं नाहीये, पण सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो आणि तो करण्याकरता खंबीर अशा प्रकारचं नेतृत्व देशाला हवं असतं. आज ते देशाला मिळालेलं आहे. ते नेतृत्व आपण सांभाळलं पाहिजे. आज देशात बघा, एकीकडे मोदी साहेब आहेत आणि एकीकडे दुसरे विरोधक आहेत. दुसऱ्या विरोधकांच्याकडे सगळी त्यांची खिचडी झालेली आहे. कुणी नेतृत्व करू शकत नाही. घडीभर धरा, राहुल गांधी त्यांचा नेता. राहुल गांधींची कारकीर्द गेले अनेक वर्ष ते खासदार म्हणून काम करतात. खरं तर डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्यांनी मंत्रिपद घेऊन त्या मंत्रिपदाला न्याय द्यायला पाहिजे होता, परंतु नाही घेतलं. तो त्यांचा अधिकार आहे. आणि मोदी साहेबांची 10 वर्षाची कारकीर्द डोळ्यासमोर ठेवा. मित्रांनो, एवढ्या मोठ्या देशाचा गाडा पुढे नेत असताना प्रश्नाची जाण असणारं नेतृत्व हवं असतं. 24 तासातले 18-18, 20-20 तास काम करणारं नेतृत्व हवं असतं. त्याच्यामध्ये देश पातळीवर काम करताना जगामध्ये देखील तुम्हाला प्रश्नांची माहिती असावी लागते आणि कर्मधर्म संयोगाने ह्या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी साहेबांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याकरता आपल्याला त्यांना तिसऱ्यांदा त्यांनी पंतप्रधान करायचंय ते सांगतात. अरे 10 वर्ष झाली, ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. आता त्यांनी आत्ताच ठरवलंय की लगेचच पुढे काय काय गोष्टी करायच्या आणि तशा प्रकारची त्यांचं नियोजन आहे. त्यांची प्रशासनावर जराब आहे. चांगलं काम करण्याच्या करता प्रशासनावर एक कमांड असणारा नेता हवा असतो. तो मोदी साहेबांच्या मुळे मिळालेला आहे. मित्रांनो, आज माझ्या अमरावतीच्या परिसरामध्ये आपल्या हायब्रिड ॲन्युटीच्या निमित्तानं रस्त्यांची किती 1000 कोटीची कामं आम्ही मंजूर केली माहिती आहे. 2000 कोटी रुपयाची कामं या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण ॲन्युटीच्या माध्यमातून हायब्रिड ॲन्युटी ह्याच्यातनं मंजूर केलेली आहे. सेंट्रल रोड फंड 300 कोटीची कामं गडकरी साहेबांनी आपल्याला मंजूर करून दिली. कशाला म्हणतात 300 कोटी, कशाला म्हणतात 2000 कोटी. त्या संदर्भामध्ये आपल्याला उद्याच्याला नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार भाजपच्या उमेदवार म्हणून निवडून जातील, त्यावेळेस दिल्लीमध्ये देखील तेच सरकार आहे आणि दिल्लीत मोदी साहेब मदत करतील, राज्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही लोक मदत करू.
त्याच्यातून आपला विमानतळाचा प्रश्न, आपल्याकडे जागा विमानतळाच्या करता आहे. पहिली 1400 मीटर होती, त्याच्यात छोटी छोटी प्लेन उतरत होती. आता 1800 मीटर केली, तरी देखील अजून वाढवण्याची गरज आहे. आपल्याकडे जागा ॲक्वायर केलेली आहे. आता आपल्याला 2400 मीटरची धावपट्टी करायची. नुसती धावपट्टी करून चालणार नाही, त्याकरता टर्मिनल करावं लागेल, त्याची इमारत आपल्याला करायची. नाईट लँडिंगचं काम चालू आहे. ह्या सगळ्या कामामध्ये देखील केंद्राची राज्याची मदत लागते. आपल्याला रेल्वेचं जाळं, वंदे भारत ट्रेन, चांगल्या चांगल्या प्रकारचे रेल्वे स्टेशन, नॅशनल हायवे अजून कुठं काही राहिलेले असतील तिथं चांगल्या चांगल्या प्रकारचे फ्लायओव्हर, चांगल्या प्रकारचे ब्रिजेस, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्याकरता कोट्यवधी रुपयाचा पैसा लागतो. तुमच्या पुढे अजित पवार जो बोलतोय ना, त्याच्या हातामध्ये राज्य सरकारचे 6 ते 1.25 लाख कोटी रुपयाचं बजेट असतं. उद्याच्या 10 तारखेला माझा पुन्हा बजेट आहे, परंतु 4 तारखेला निकाल लागणार आणि त्याच्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येणार. त्याच्यानंतर त्यांचं बजेट होणार संसदेचं, म्हणजे भारताचं, आणि मग त्यांचं झाल्यावर पुन्हा आमचं. त्याच्यावर कदाचित 10 तारीख आम्हाला पुढे ढकलावी लागेल. एकनाथराव, देवेंद्रजी, मी चर्चा करून तो ठरवेल. पण मी तुम्हाला सांगतो, 6-1.25 लाख कोटीमध्ये आम्ही ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस त्यांचं बजेट आपल्या जवळपास 15 पट मोठं असतं. त्याच्याकरता आपल्याला उद्योग आणायचे. टेक्स्टाईल पार्क झालंय, त्याच्यातनं महिलांना रोजगार मिळतोय, पण अजूनही मोठं काम आपल्याला करायचं आहे. मगाशी मी कापूस आणि सोयाबीनच्या बद्दल बोलत होतो. मित्रांनो, तुम्ही बघा, आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही जवळपास आठवड्याला 2-2दा कॅबिनेट घेतले. का तर निर्णय पटापटा घ्यायचे होते. त्याच्यातून निर्णय घेतले. आम्हाला सोयाबीनची बद्दलची सगळी माहिती जशी धानाची आली, दुधाची आली, तशी आम्हाला पाहिजे होती, परंतु ती माहिती वेळेत आली नाही. कापसाची माहिती वेळेत आली नाही. आम्हाला कापसावर क्विंटलवर मदत नाही करायची, सोयाबीनला क्विंटलवर मदत नाही करणार. कारण काय झालं, माझ्या शेतकऱ्यांनी नड भागवण्याच्या करता कापूस सोयाबीन विकलेला. आम्ही धानाला आता क्विंटलला मदत करत नाही, आम्ही तिथं हेक्टरला, त्याचं जेवढं क्षेत्र धानाचं होतं त्या पद्धतीनं मदत करतो. तशाच प्रकारची मदत आम्ही कापूस आणि सोयाबीनला त्या ठिकाणी करू. त्याकरता बजेटमध्ये 4,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे. पण आचारसंहिता त्याच्यानंतर सुरू झाली. तुम्ही असं म्हणाल की काय ही गप्पा मारतो, उद्याच्याला निवडणुकीमध्ये नवनीत राणांना मतं घेईल आणि पहिल्या क्रमांकावरच त्यांचं नाव आहे, तिथं बटणं दाबून घेतल्यावर उद्या म्हणाल की ह्याचं काम झालं. नाही, आम्ही शब्दाचे पक्के आहोत. तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार, आणि उद्याच्याला नाही मदत झाली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण आम्हाला महायुतीच्या वतीनं मतं मागायला यायचंच आहे. त्यावेळेस उभं करू नका. सांगा अजित पवार चले जाओ, तू सांगितलं होतं अमरावतीला येऊन मदत करतो म्हणून, कुठे गेली मदत? आचारसंहिता संपल्या त्या कामाला लागणार आहे. आणि माझ्या शेतकऱ्याला मदत करणार म्हणजे करणार, कारण तुम्ही शेतकरी, मी शेतकरी, शेतकरी आपली जात आहे, दुसरी जात आपल्याला माहिती नाही. याची जाणीव तुम्ही सगळ्यांनी ठेवा. विरोधक काही वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत, काही आमच्या महिलांना बोलतायत, काही आमच्या नवनीत राणाला बोलतायत. अरे बोलणाऱ्याच्या घरात काय आहे, बहिणी आहे की नाही? ही कुठली पद्धत बोलायची? आपली शिकवण काय? छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय? आपण महिलेचा मान ठेवतो, सन्मान ठेवतो. आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्या महिलांना 2029च्या निवडणुकीत आता 543 जागा लोकसभेच्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त 1/3 जागा महिलांना आरक्षित करून ठेवल्या. पुढच्या वेळेस तेवढ्या महिला वाढणार आहे. आपली 288 जागा माझ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या आहेत. 96 जागा 288 सोडून, तुम्हाला कुणाला वाईट वाटायला नको, आमच्या जागांवर गंडांतर आलं म्हणून, सोडून महिलांना वेगळ्या जागा 96 ठेवल्या.
अशा पद्धतीनं महिलांचं